तर भक्तियोगाला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम पाहूयात की गेल्या सोमवारी किंवा गेल्या लेक्चरमध्ये संधिनी शक्ती माताजीने खूप छान पद्धतीने आपल्याला 11व्या अध्यायाबद्दल माहिती दिलेली होती. तर त्याचा थोडक्यामध्ये आपण आता सारांश पाहणार आहोत. तर अध्याय 11चे 4 विभागामध्ये विभाजन करण्यात आलेले होते. रोहन हे करणं शेअर. तर अध्याय 11ची आपण सारांश पाहत आहोत. त्याच्यामध्ये निवेदन हा एक भाग होता, ज्याच्यामध्ये पहिल्या श्लोकापासून ते 4थ्या श्लोकापर्यंत निवेदन हा एक चॅप्टर होता. तर त्याच्यामध्ये अर्जुन भगवंतांना एक निवेदन करताना दिसून येतात आणि स्वतंत्र भगवंत जे लोक भगवंतांना भगवंत मानत नाहीत अशा ढोंगी लोकांकरता विराट रूपाचं जे वर्णन करण्यात आलं होतं किंवा विराट रूप दर्शवण्यात आलेलं होतं, तर त्या संदर्भामध्ये खूप छान विस्तृत माहिती आपल्याला मिळाली होती. आणि विराट रूपाचं प्राकट्य अप्राकट्य अशा कृष्णाच्या कृपेनेच केवळ शक्य झालेलं होतं आणि भगवंतांनी अर्जुनाला तशा प्रकारची दिव्य दृष्टी दिल्यामुळं अर्जुन हा भगवंताचा खूप एक नित्य भक्त असल्यामुळे आणि शुद्ध भक्त असल्यामुळे भगवंतांनी अर्जुनावरती कृपा करून त्या विराट रूपाचं दर्शन अर्जुनाला दिलेलं होतं. त्यामध्ये अर्जुनाची पात्रता तशी होती आणि आपण हेही पाहिलेलं होतं की कृष्ण कसं सर्व समस्त संबंधाचे स्त्रोत आहेत. त्याच्यानंतर विराट रूपाचं दर्शन घेण्याकरता अर्जुनाने जे निवेदन दिलेलं होतं ते कशासाठी दिलेलं होतं, तर अर्जुनाने असं सांगितलेलं होतं की जे लोक भगवंतांना परम पुरुषोत्तम भगवंत मानत नाहीत, तर त्या लोकांकरिता आणि जे लोक स्वतःला भगवंत मानतात, तर त्या अशा ढोंगी लोकांकरता हे विराट रूपाचं प्रकटीकरण केलेलं होतं. तर अशा लोकांसाठी हा एक मापदंड असू शकतो की जे लोक स्वतःला भगवान समजतात किंवा भगवंत मानतात, तर त्या लोकांना खरोखर विराट रूप घेता येतंय का, हा एक मापदंड त्यांच्यासाठी होता. आणि आपण त्याच अध्यायामध्ये पाहिलेलं होतं की परम पुरुषोत्तम भगवंताची पूर्णपणे स्वीकृती अर्जुनाने केलेली होती. आणि याच्यामध्ये अजून एक पार्ट मध्ये सांगितलेलं होतं माताजींनी की अर्जुनाने त्यांना प्रार्थना केलेली होती आणि प्रार्थना केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची शिकवण त्या श्लोकामध्ये दिलेली होती. भगवंत म्हणतात की कालोस्मी, म्हणजे हे अर्जुना तू केवळ निमित्त बन. या युद्धामध्ये, कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये सर्वच जण मारले जाणार आहेत, परंतु त्या यशाचं तू फक्त निमित्त मात्र बन, असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं होतं. आणि पूर्ण दर्शन भगवंतांचे व्यक्तिमत्व सीमित नसून एक आश्चर्य समस्त ब्रह्मांडांमध्ये व्याप्त आणि भीती अथवा अधीनतेची प्रेरणा या अध्यायातून आपल्याला कळालेली होती. आणि नंतरच्या विभागामध्ये भगवंताचे मूळ रूप जे दर्शवण्यात आलेलं होतं. सुरुवातीला भगवंतांनी विराट रूप अर्जुनाला दाखवलं, त्याच्यानंतर भगवंतांनी चतुर्भुज रूप वैकुंठ रूपाचं दर्शन अर्जुनाला दिलं आणि त्याच्यानंतर मग भगवंतांनी मानवी रूपासारखं जे द्विभुजधारी रूप आहे भगवंताचं, ज्याच्यावरती ज्या श्रीकृष्णांच्या ज्या रूपावरती अर्जुन अनुरक्त झालेले आहेत, तर त्या रूपाचं दर्शन अर्जुनाच्या विनंतीवरून भगवंतांनी अर्जुनाला केलेलं दिसून येतं. तर आपण आता पाहूयात की अध्याय 12मध्ये भगवंत काय काय सांगत आहेत. तर अध्याय 12व्याचं नाव शीर्षकच आहे भक्तियोग. याच्यामध्ये आपण बघू शकतो की रोहन हे थोडं वरती घेतलं काय, ऐक ना थोडस वरती जाईल का. हे अध्याय 12 भक्तियोग समीक्षा नीट दिसत नाहीये. तर अध्याय 12 भक्तियोग असं शीर्षक दिलेलं आहे. तर आपण भगवद्गीतेच्या आतापर्यंतच्या अध्यायामध्ये भक्तीबद्दलचं अनेक ठिकाणी वर्णन आपण ऐकलेलं आहे, पण या अध्यायाला भक्तियोग असं नाव दिलेलं आहे. तर आपण बघू शकतो की प्रत्येक ठिकाणी भक्तीबद्दलचं वर्णन भगवंत करताना दिसतात, पण या अध्यायामध्ये
ऍक्च्युली भगवद्गीतेचं जे ज्ञान आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे अर्जुनाच्या माध्यमातून, तर ते ज्ञान किती प्रॅक्टिकल आहे आणि जीवनामध्ये उतरवण्यासाठी या अध्यायाचा आपण जर छान पद्धतीने अध्ययन केलं आणि हा अध्याय समजून घेतला, तर आपल्या जीवनाची जी गाडी आहे, भक्तीची जी आपली गाडी आहे, ते गोलोकच्या दिशेने खूप भरधाव वेगाने जाणार आहे, हे अनुभव आपण घेऊ शकतो. तर भक्तियोग सर्वोत्तम आहे, हा पहिला विभाग आहे आणि 1 ते 7 श्लोकांमध्ये भक्तियोग कसा सर्वोत्तम आहे याचं विवरण करण्यात आलेलं आहे. दुसरा विभाग आहे योगशिडी किंवा योग सोपान असं ज्याला म्हटलं जातं. भगवद्गीतेमध्ये त्याचं वर्णन सोपान असं नाव दिलेलं आहे. तर हा 8 श्लोक ते 12 श्लोकापर्यंत या पद्धतीचे वर्णन दिलेलं आहे. त्याच्यानंतर कृष्ण जे सर्व श्रीकृष्णांना जे सर्वात अधिक प्रिय असे जे गुण आहेत भक्तांमधील, तर त्या गुणांचं वर्णन शेवटी या अध्यायाच्या शेवटी करण्यात आलेलं आहे. तर 13 ते 20 श्लोकांपर्यंतचं वर्णन या ठिकाणी त्या गुणांचं वर्णन, भक्तांमधील त्या सद्गुणांचं वर्णन खूप विस्तृतपणे श्रीकृष्ण या ठिकाणी करताना दिसून येतात. तर हा अध्याय भगवद्गीतेमधील पूर्ण भगवद्गीतेमधील सर्वात छोटा अध्याय आहे, परंतु याच्यामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे ते मात्र आपल्याला जीवनामध्ये उतरवण्यासाठी अतिशय उपयुक्त असं आहे आणि हा प्रॅक्टिकल आहे. हे सगळ्या गोष्टी हे आपल्याला या अध्यायाच्या अध्ययनावरून कळून येईल. तर भक्ती कशी सर्वोत्तम आहे, तर ते आपण त्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. ज्या वेळेला आता आपण म्हणू शकतो की वारंवार अर्जुन का हा प्रश्न विचारत आहेत की भक्तियोग कसा श्रेष्ठ आहे, का भक्तियोग श्रेष्ठ आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की अर्जुन जे आहेत, तर त्यांनी हे मान्य केलेलं आहे की श्रीकृष्ण भगवंत हे परमपुरुषोत्तम भगवंत आहेत. त्यांचं विराट रूप त्यांनी पाहिल्यानंतर सुद्धा त्यांनी हे मान्य केलेलं आहे. परंतु लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होऊ नये की ते अद्भुत रूप, विराट रूप पाहिल्यानंतर निर्गुण ब्रह्माचा उपासक श्रेष्ठ आहे की भक्त परम श्रेष्ठ आहे. आणि याच्यामधले जे मुद्दे आहेत तर त्याची विस्तृत चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. की आपण पाहणार आहोत की जेव्हा अर्जुनाने हे सगळं रूप पाहिलं, तर त्याच्या मनामध्ये हा निर्माण झालेला प्रश्न होता. पण त्याच्या मनामध्ये हा निर्माण झाला असला तरी त्याच्या माध्यमातून भगवंत आपल्याला हे सगळ्या गोष्टीचं विस्तृत विवरण देत आहेत की भक्ती हीच कशी सर्वोत्तम आहे. तर आपण या ठिकाणी हा पाहिलेलं आहे की अर्जुनाची मनस्थिती कशा प्रकारची होती, की त्याची संभ्रमावस्था पूर्णपणे नष्ट झालेली होती. आणि इथं आपण बघू शकतो की निर्गुण ब्रह्माचा उपासक हा श्रेष्ठ आहे की परम भक्त जो भक्त आहे ती भक्ती श्रेष्ठ आहे, याचं विस्तृत विवरण पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 5. क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. अर्थात ज्यांचे मन परम सत्याच्या अव्यक्त निर्विशेष रूपामध्ये आसक्त झालेले आहे, त्यांना प्रगती करणे अतिशय क्लेशदायक आहे. त्या मार्गात प्रगती करणे देहधारी जीवांसाठी नेहमीच अतिशय दुष्कर असते. तर या ठिकाणी 2 वेळा हे वर्णन आलेलं आहे की क्लेश असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतरचा एक शब्द आहे ते म्हणजे दुःख. तर इथं काय सांगितलंय भगवंतांनी की अव्यक्त जे अस्पष्ट आहे आणि जे गुप्त आहे, जे दिसत नाही, निराकार रूप आहे, काही त्याला आकार नाही, त्या रूपाची उपासना करणे हे अत्यंत कष्टप्रद आहे. भगवंत स्वतः हे सांगत आहेत अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देत असताना. अर्जुन आपली स्थिती, अर्जुना अनुरक्त झालेले आहेत भगवंताच्या द्विभुज रूपावरती. परंतु हे विराट रूप बघितल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला होता थोडक्यामध्ये, तर ते क्लिअर करण्यासाठी भगवंत ह्या सगळ्या गोष्टी परत परत उद्धृत करत आहेत. की भगवंत स्वतः हे सांगत आहेत की या अव्यक्त रूपावरती ध्यान करणं हे खूप कठीण आहे, कष्टप्रद आहे आणि देहधारी इथं उल्लेख आहे देहवत भीर व्याप्यते. तर देहधारी म्हणजे ज्यांनी शरीर धारण केलेले आहे,
तर त्या लोकांसाठी आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पाहिलेलं आहे, की आपण सर्वजण आत्मा आहोत आणि आपण आत्म्याने हा शरीर धारण केलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आपण हे देह धारण केलेला आहे. तर अशा देहधारी व्यक्तींसाठी अ, अव्यक्त रूपावरती हे अतिशय भगवंताच्या या रूपावरती ध्यान करणं ही अतिशय कष्टाची अशी गोष्ट आहे. तर दुष्कर आहे. भगवंत या ठिकाणी सांगतात, की हे अतिशय दुष्कर कार्य आहे. जसे अर्जुनाने विचारले, की सर्वोत्तम काय आहे? तेव्हा भगवंतांनी हे सांगितलं. तर पुढं आपण बघूयात, की भगवंत पुढच्या श्लोकामध्ये अजून काय विवरण देत आहेत. तर दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, श्री भगवान वाच मय्या वेशमनो ये मा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेस्तास्ते मे युक्ततमामतः. अर्थात श्री भगवान म्हणाले, जे आपले मन माझ्या साकार रूपावर स्थित करत असतात, दिव्य श्रद्धेने माझी सतत उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. इथं भगवंत स्पष्टपणे असं आपल्याला सांगतात, की जे लोक माझ्या साकार रूपावरती स्थित झालेले असतात, त्यांचं मन माझ्या साकार रूपावरती ते दृढपणे स्थित केलेलं असतं आणि अतिशय श्रद्धापूर्वक सातत्याने माझी उपासना करण्यामध्ये संलग्न झालेले असतात, ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. इथं भगवंत स्वतःच हे विवरण देत आहेत आणि इथला एक शब्द जो अतिशय महत्वाचा आहे, जो भगवद्गीतेमध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळतो, ते म्हणजे दृढ आणि श्रद्धेने, दिव्य श्रद्धेने. तर दृढता या ठिकाणी खूप महत्वाचा गुण भगवंत उल्लेख करताना आपल्याला दिसून येतात. तर भगवंत येथे सांगतात, की कोण परमसिद्ध आहे? तर गेल्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, की निराकारवादींचा मार्ग अत्यंत कठीण आहे, दुष्कर आहे, अवघड आहे आणि येथे मात्र भगवंत सांगतायत, की भगवंताच्या साकार रूपामध्ये पूजा करतात. आपण पाहिले, की 12व्या अध्यायातच शेवटी आपण पाहूया, की भगवंत हे द्विभुज रूप जेव्हा प्रगट करतात, तर तेव्हा ते सांगतात, की जे माझे पूजन करतात, या रूपावरती आसक्त झालेले आहेत, तर ते मुक्त तमामतः आहेत. म्हणजे ते या जीवनात देखील मुक्त व्यक्ती आहेत. तर आपण पाहूयात, की ह्या साकार उपासक जे आहेत किंवा निराकार उपासक आहेत, यांच्यामध्ये काय फरक आहे? तर श्लोक क्रमांक 1 आणि श्लोक क्रमांक 1 ते 7 या श्लोकांचं अध्ययन केल्यानंतर आपण एक तुलनात्मक सूची या ठिकाणी देत आहोत, की निराकारवादी आणि सगुण उपासक जे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये काय भेद आहे किंवा त्या मार्गामध्ये नेमका फरक काय आहे? तर ते आपण आता लक्षात घेऊयात, की जे निराकारवादी आहेत, ते ब्रह्मज्योतीवरती ध्यान केंद्रित करतात. आणि जे सगुण उपासक आहेत, ते भगवंतांच्या अर्चा विग्रहावरती त्यांनी ध्यान केंद्रित केलेले असते. आता आपण बघू शकतो, की निराकारवादी शून्यावरती ध्यान केंद्रित करतात. तर आपण जर डोळे मिटले आणि आपण जर ठरवलं, की आपण शून्यावरती ध्यान केंद्रित करूया, तर आपल्या डोळ्यापुढं जरी मिटलेले असले, तरी आपलं मन हे सक्रिय असल्यामुळं त्याच्यापुढे वेगवेगळे आकार यायला सुरुवात होते. परंतु आणि आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही. त्याच्या उलट भगवंतांच्या अर्च विग्रहांवर जर आपण ध्यान केंद्रित केलं किंवा आपण हरिनाम घेत असताना भगवंताचा फोटो समोर ठेवला किंवा भगवंताचे विग्रह आपल्या घरामध्ये असतील, तर त्यांच्यावरती जर आपण ध्यान केंद्रित केलं, तर ही प्रक्रिया सहज सोपी होऊन बसते. तर भगवंताचे जे आर्च विग्रह आहेत, त्यांच्याबद्दल, भगवंताच्या रूपाबद्दल अनेक श्लोकांमध्ये, अनेक भजनांमध्ये अतिशय सुंदर वर्णन आलेलं आहे. आपण ते भागवतामध्ये सुद्धा हे खूप सुंदर वर्णन आपण वाचू शकतो किंवा वैष्णव भजनांमध्ये सुद्धा खूप सुंदर वर्णन भगवंताच्या दिव्य रूपाचं करण्यात आलेलं आहे, की कसे भगवंताचे चरण कमळ अतिशय सुंदर आहेत. त्यांनी त्या चरण कमळामध्ये सुंदर नुपुर घातलेले आहेत. त्यांनी कशा पद्धतीचं पित्तांबर धारण केलेलं आहे. अतिशय दैदिप्यमान असं त्यांचं तेज आहे. कमरेला त्यांनी मेखला बांधलेला आहे. गळ्यामध्ये हार घातलेले आहेत. वैजयंती माला अतिशय सुंदर त्यांच्या दिव्य अशा अंगावरती रुळत आहे. त्याचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे.
त्याच्यानंतर त्यांनी कंठामध्ये कशा प्रकारचे हार धारण केलेले आहेत, त्याच्यानंतर असं वर्णन येतं की त्यांनी कुठल्या प्रकारचं वस्त्र धारण केलं, उपरणं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कानामध्ये त्यांनी किती सुंदर असे मकरकुंडल लावलेले आहेत. त्यांचे केस, कुरळे केस, त्याची जी चमक आहे ती कशा प्रकारची आहे. त्याच्यामध्ये त्यांनी मोरपीस धारण केलेला आहे आणि भगवंताच्या सुंदर अशा मुखकमळांचं वर्णन अनेक अनेक भजनांमध्ये आचार्य करताना दिसतात, त्यांचे शुद्ध भक्त करताना दिसतात की अधरम मधुरम असितम मधुरम हसितम मधुरम. अतिशय सुंदर वर्णन अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं भगवंताचं. त्याच्यामुळं भगवंताच्या जे भक्त असतात, सगुण उपासक असतात, त्यांना भगवंतांच्या अर्चविग्रहावरती ध्यान केंद्रित करणं अतिशय सहज प्रक्रिया होऊन बसते. आणि याच्यामध्ये अनेक वेळा भागवतामध्ये वर्णन येतं भगवंतांच्या लीलांचं वर्णन येतं की भगवंत त्यांच्या नित्य पार्षदांसमवेत, त्यांच्या परिकरांसमवेत, त्यांच्या प्रियजनांसमवेत कशा प्रकारच्या वेगवेगळ्या लीला करतात. अतिशय मनोहारी वर्णन त्यांचं आपल्याला ऐकायला मिळू शकतं भागवतामध्ये देखील. पण निराकारवादी जे कशावर ध्यान करतात हे आपण मगाशी पाहिलं की ते शून्यावरती ध्यान केंद्रित करतात. आणि कोणतं ध्यान केंद्रित करणं आपल्याला कोणता योग सोपा वाटतो, तर आपण विचार करू शकतो की निश्चितच जे भगवंतांच्या अर्चविग्रहावरती त्यांचं ध्यान केंद्रित करतात ती प्रक्रिया आपल्याला अधिक सुलभ, अधिक सोपी वाटत असते. आणि याच्यामध्ये आपण दिलंय की दुसरं जे फरक दाखवलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की निराकारवादी इंद्रियांवरती संयम ठेवावा लागतो. आपण काही गेल्या भगवद्गीतेच्या काही चर्चांमध्ये आपण पाहिलं की कसं वर्णन इंद्रियांच्या बाबतीमध्ये करण्यात आलेलं होतं की आपण एक चित्र पण पाहिलेलं होतं की 5 घोडे आणि ते कसे, तो रथ पाहिलेला आठवत असेल आपल्या सगळ्यांना. तर इथं असं सांगितलंय की निराकारवादींची जी प्रक्रिया आहे तर त्या 5ही दिशांना उधळणाऱ्या घोड्यांना एका ठिकाणी थांबवण्यासाठी आपण सांगत असतो. थोडक्यात इंद्रियांना जर फिरण्याची इच्छा असेल तर किंवा मला काही खाण्याची इच्छा असेल जिभेला, तर या सर्वांना जबरदस्तीने नियंत्रित करण्याची ही प्रक्रिया आहे. तर आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्या मित्रमंडळींना भेटून यावं, काही खायला जावं किंवा फिरून यावं कुठं, अशी जर आपली इच्छा होत असेल तर ती आपली इच्छा आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही. थोडक्यामध्ये इंद्रियांवरती खूप असा संयमित आपल्याला ठेवावं लागतं. तर हे खूप कठीण कार्य आहे, कारण आपण इंद्रियांना खूप अशा बळजबरीने काय म्हणतो आपण साध्या मराठी भाषेमध्ये की दाबून ठेवू शकत नाही. कारण इंद्रिय त्यांच्या त्या प्रलोभनाला, इतर प्रलोभनांना, इंद्रिय विषय जो सभोवती सतत घोंघावत असतात, अशा विषयांना लगेचच बळी पडत असतात. त्याच्यामुळे त्यांना बळजबरीने आपण नियंत्रण करू शकत नाही. आपण इथं बघू शकतो की त्या उलट इंद्रियांना भगवंताच्या सेवेमध्ये निमग्न करणं ही खूप अतिशय सोपी आणि आनंददायी अशी प्रक्रिया असू शकते. तर कसं हे करू शकतो, तर एखाद्याला गाण्याची आवड असेल तर ती व्यक्ती आपली गाण्याची जी आवड आहे ती भजन कीर्तन करून भगवंताबद्दलचं गाणं म्हणून किंवा भजनं करून ती पूर्ण करू शकते. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीला खूप स्वादिष्ट अन्नपदार्थ बनवण्याची आवड असेल किंवा तर त्या व्यक्तीला खाण्याची आवड असेल स्वादिष्ट पदार्थ, तर अशा व्यक्तीला स्वादिष्ट पदार्थ बनवून ते भगवंतांना अर्पण करून ती व्यक्ती तिची ती इच्छा आहे किंवा खाण्याची जी इच्छा आहे जिभेची, तर ती पूर्ण करू शकते. त्याच्यानंतर ज्या लोकांना काही कला आत्मसात आहे, उदाहरणार्थ पेंटिंग येत असेल एखाद्या व्यक्तीला, तर ती भगवंताच्या सुंदर रूपाचं पेंटिंग करू शकते आणि आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण करू शकते आणि त्याच्यातून तिला आनंदही घेऊ शकते. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की एखाद्या व्यक्तीला नृत्याची आवड असू शकेल, तर ती मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं कीर्तन चालू असेल किंवा आरती चालू असेल तर त्या ठिकाणी नृत्य काही चांगल्या पद्धतीने नृत्यगान करून तिची ती इंद्रियांची तिची इच्छा पूर्ण होऊ शकते. काही जणांना खूप छान गोष्टी बघण्याची इच्छा असते नेत्रांना. भगवंताचं सुंदर रूप बघितल्यानंतर आणि त्याच्यामध्ये मग्न झाल्यानंतर इतर दुसऱ्या गोष्टींकडे आपलं लक्ष जात नाही. कारण हे अत्यंत दिव्य
अशी गोष्ट आहे. भगवंताचं रूप म्हणा, भगवंताबद्दलचं श्रवण करणं म्हणा, या सगळ्या गोष्टी अतिशय दिव्य असल्यामुळं इतर गोष्टींचे आणि सगळ्या गोष्टींचे भगवंत सौंदर्याचे परम स्रोत आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक व्यक्ती ही श्रीकृष्णांकडे आकर्षित असते. फक्त तिला ते माहित नसतं की आपण श्रीकृष्णांकडेच आकर्षित होत असतो. परंतु त्या व्यक्तीला ते माहिती नाहीये की कुठल्या पद्धतीने, कारण भौतिक आकर्षण तिला परिणाम करत असतात तिच्या इंद्रियांवरती. म्हणून ज्या वेळेला व्यक्तीला कळतं की भगवंत परम सौंदर्य रूप आहे भगवंतांचं, त्यावेळेला मग त्या नेत्रांना इतर कुठल्या गोष्टी बघण्याची इच्छा होत नाही. म्हणून आपण आहे ना की इंद्रियांना भगवंताच्या सेवेमध्ये निमग्न करू शकतो या भक्तीच्या मार्गामध्ये. त्याच्यानंतरच आपण तिसरं जे आहे की निराकारवादी, त्यांना ना उपनिषदांचं अध्ययन करावं लागतं. त्यासाठी त्यांना संस्कृत शिकावं लागतं. त्याच्यानंतर त्यांना पूर्ण संस्कृतचं, आता आपण बघू शकतो की संस्कृतचं अध्ययन ही किती अवघड गोष्ट आहे की त्याचं जे व्याकरण आहे ते शिकायला बरेच जणांना कितीतरी वर्ष जातात. मग ते संस्कृतचं अध्ययन केल्यानंतर मग उपनिषद ही खूप क्लिष्ट भाषा आहे आणि उपनिषदांची संख्या सुद्धा 108 आहे. मग त्यामध्ये जी भाषा वापरण्यात आली आहे ती सोपी नाहीये. त्याच्यामुळे आपण बघू शकतो की सर्व जणांसाठी हे शक्य होणार नाहीये. म्हणून आपण असं म्हणू शकतो की शब्दांचे अनेक अर्थ सुद्धा संस्कृत भाषेमध्ये येत असतात. त्याच्यामुळं भगवंतांनी जो शब्द त्या उपनिषदांमध्ये वापरलेला आहे तर त्या शब्दाचा नेमका तोच अर्थ आपल्याकडून प्राप्त होतोय की नाही हेही बघावं लागेल. म्हणजे आपल्याला हे खूप अवघड जाऊ शकतं की उपनिषदांचं अध्ययन, त्याच्यामुळे ब्रह्मज्ञान आणि संस्कृतचं अध्ययन, ही गोष्ट आपल्याला अवघड जाऊ शकते. देवलोकात मध्ये वापरली जाणारी ही भाषा आहे, परंतु आपल्याकडं ना तेवढी बुद्धी आहे ना तेवढं विवेकही आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी अतिशय दुस्तर आहे आणि समजून घेण्यासाठी अतिशय कठीण आहे. परंतु भक्त काय करतात आपण बघू शकतो की भक्त नवविधा भक्तीद्वारे भगवंताची उपासना करू शकतात. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की नवविधा भक्ती जी आहे ती पुढे जाऊन आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि इथं बघितलं की निराकारवादी ह्या सगळ्या गोष्टींमुळे, की निराकार ब्रह्मज्योतीवरती ध्यान करणं अतिशय कठीण आहे, इंद्रियांवरती बळेच संयम करणं फार कठीण आहे, संस्कृत भाषेचं अध्ययनामुळं, ह्या सगळ्या गोष्टींमुळं निराकारवाद्यांचा जो मार्ग आहे तो अतिशय कष्टमय मार्ग आहे. त्याच्या उलट जर बघितलं आपण तर भक्ती ही सहज आणि स्वाभाविक आहे. जीवाचा तो स्वभावच आहे की भगवंताकडे आकर्षित होणं. मग भगवंतांशी निराकारवाद्यांचा काही संबंध येत नाही. एवढं सगळं कष्ट करून सुद्धा आपण बघतो की त्यांचा भगवंताशी संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही, कारण भगवंतांच्या त्या आकारावरती ते अनुरक्त नसतातच, निराकारावरती किंवा आपण शून्यावरती ते ध्यान केंद्रित करत असतात. त्याच्यामुळे हा प्रश्न येत नाही. त्याच्यानंतर आपण बघतो की त्याच्या उलट भक्ती जे सगुण भक्त जे आहेत, सगुण उपासक आहेत तर त्यांच्यासाठी ही सहज आणि स्वाभाविक प्रक्रिया तर आहेच आहे, परंतु भगवंतांशी त्यांचा अंतरंग व वैयक्तिक संबंध प्रस्थापित होऊ शकतो. आपण काही अध्यायामध्ये पाहिलेलं आहे की 5 रसांमध्ये भगवंताशी प्रत्येक जीवाचा संबंध प्रस्थापित करण्याची संधी भगवंत त्या ठिकाणी देत असतात. ते आपण पाहिलेलं आहे की शांत रस, त्याच्यानंतर दास्य रस, साख्य रस, वात्सल्य रस आणि त्याच्यानंतरचा हायेस्ट म्हणजे माधुर्य रस. या 5 रसांपैकी कोणत्याही एका रसांमध्ये भगवंतांचा आणि जीवाचा संबंध प्रस्थापित होऊ शकतो. म्हणजे भगवंतांशी अंतरंग आणि वैयक्तिक अशा प्रकारचे संबंध या भक्ती प्रक्रियेमध्ये प्रस्थापित होऊ शकतात. आणि विशेष म्हणजे निराकारवाद्यांचा जो मार्ग आहे तो त्यांच्या स्वप्रयत्नांवरती आधारित आहे. त्याला त्यांचे स्वतःचे प्रयत्न करावे लागतात, जे अतिशय कष्टप्रद अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतं. हरे कृष्ण. अनंगोपी माताजी, काही व्हिडिओ चालू आहेत, प्लीज बंद करणार का? हरी बोल, हरी बोल. तर आपण बघितलं की स्वप्रयत्नांवरती आधारित आहेत निराकारवाद्यांचे जो मार्ग आहे तो. त्याच्या उलट इथं आपण बघतोय की श्रीकृष्ण स्वतः भक्तांचा उद्धार करतात. म्हणजे इथं बघतो आपण की श्रीकृष्ण ती जबाबदारी घेतात की एकदा भक्ती मार्गामध्ये आपली सुरुवात झाल्यानंतर
त्या व्यक्तीचा उद्धार करण्याची जबाबदारी स्वतः भगवंत आपल्यावरती घेतात. त्याच्यामुळं ती एक हिंदीमध्ये म्हण आहे ना की मेरी डोरी तेरे हात, असं ते एक छान म्हण आहे भगवंताच्या बद्दलची की तुझ्यावरती अवलंबून आहे हे जगन्नाथ, मेरी डोरी तेरे हात. तर आपण बघू शकतो की श्रीकृष्णांवर अवलंबून राहणं, त्याच्यामुळं श्रीकृष्ण हे एखाद्या वडिलांप्रमाणे आणि मुलांप्रमाणे ते नातं जपतात. त्याच्यामुळं आपला उद्धार श्रीकृष्ण करतात, ती जबाबदारी श्रीकृष्ण उचलतात. मग आपण तुलनात्मक सूचीमध्ये आपण पाहिलं की भक्तीची प्रक्रिया ही सहज, सुलभ आहे, स्वाभाविक आहे. भगवंताशी वैयक्तिक संबंध त्याच्यामुळे प्रस्थापित होतात आणि श्रीकृष्ण स्वतः भगवंत जे आहेत ते आपला उद्धार करतात. तर याच्यातून आपल्याला एक अनमोल शिकवण मिळते. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की बघा, हे पाहिल्यानंतर आपल्याला हे कळू शकतं की गरजेचं नाही की जेव्हा आपण कठीण कार्य करू तेव्हाच परिणाम उत्तम होईल. कित्येक वेळा सहजतेनेही जीवन सुखपूर्वक व आनंदीमय बनू शकते. तर या सगळ्या तुलनात्मक सूचीमधून आपल्याला हे समजू शकतं की आपण खूप अगदी कष्ट करून एखादं कठीण कार्य करू तेव्हाच आपल्याला चांगला परिणाम किंवा यश मिळेल असं नाहीये. तर आपण जेव्हा सहजतेने आणि सुखपूर्वक काही गोष्टी करू भक्तीमध्ये, तेव्हा सुद्धा जीवन आपलं यशस्वी आणि आनंदीमय बनू शकते. आणि इथं अजून एक सूचना आहे की बाह्य देखाव्याने प्रभावित होणे सोडून दिलं पाहिजे. हे एक 2 महत्वाच्या शिकवणूक आपल्याला या श्लोकांमधून मिळतात. तर आपण मगाशी पाहिलं होतं की हे जे नवविधा भक्तींद्वारे आपण भगवंतांशी आपला संबंध प्रस्थापित करू शकतो. तर भगवंतांनी या ठिकाणी 9 पर्याय दिलेले आहेत. तर आता हे भक्ती मार्ग जो अत्यंत सुलभ आहे, सहज आहे, हे आपण ऐकतोय. तर ती जी भक्तीची प्रक्रिया आहे, तर ती कशा पद्धतीने करायची, तर त्याच्यासाठी भगवंत आपल्याला 9 प्रकारचे सुंदर असे मार्ग देत आहेत. तर पहिला मार्ग आहे की पहिला विधी आहे ती श्रवणम. श्रवणम म्हणजे कथा ऐकणे. त्याच्यानंतर भगवंताबद्दलच्या कथा ऐकणे. जसं आपण बघतोय की आता हा 12वा अध्याय आपला चालू आहे आणि श्रीमान नंददुलाल प्रभूजींच्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांच्या उत्साहामुळे संदिनी शक्ती माताजी, अनंगोपी माताजी आम्ही भगवद्गीतेमधील जे अध्याय आहेत त्याच्यातील सारांश आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि भगवंतांनी जे ज्ञान दिलंय तर ते थोडक्यामध्ये भगवद्गीतेच्या आधारे जे प्रभुपादांनी आपल्याला गीता जशी आहे तशी यामध्ये तात्पर्यांमध्ये अतिशय छान वर्णन दिलेलं आहे. त्याच्या आधारे आपण सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे जे आहे हे कीर्तन आहे. म्हणजे जे सांगतोय आणि तुम्ही आता सगळे हे श्रवण करत आहात. तर त्याच्यामुळे तुम्ही ही प्रक्रिया जी नवविधा भक्तीची प्रक्रिया आहे ती ऑलरेडी सगळ्यांनी चालू केलेली आहे. तर या ठिकाणी दुसरं जे आहे कीर्तनम, जे आता उल्लेख केला मी की भगवंताबद्दलचे कीर्तन करणे, त्याच्यानंतर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या प्रकारचा जप करणे. त्याच्यानंतर भगवंतांच्या ज्या लीला आहेत त्याच्याबद्दलचं गान करणं, याला म्हणायचं कीर्तन करणे. त्याच्यानंतर येतं विधी, ती आहे स्मरण. तर स्मरण करणे म्हणजे आठवणे. समजा जर तुम्ही हे गीता सारांशची जी अध्याय मालिका आहे भगवद्गीते संदर्भातची, तर ती तुम्ही श्रवण करत आहात. त्याच्यानंतर श्रवण केल्यानंतर तुम्हाला जर कुठल्या मैत्रिणीचा फोन आला मध्येच तर तुम्ही तो उचलला नाही आणि हा पूर्ण झाल्यानंतर क्लास पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला मैत्रिणीने विचारलं की अगं तू फोन का घेतला नाहीस, मी फोन केला होता तेव्हा. मग तुम्ही सांगितलं की गीता सारांश मालिका जी इस्कॉन कडून प्रदर्शित होत होती तर ती मी ऐकत होते. आणि मग काय ऐकत होती असं जर तुमच्या मैत्रिणीने तुम्हाला विचारलं तर तुम्ही सांगितलं समजा की भगवद्गीतेचा भक्तियोग याबद्दल मी ऐकत होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निराकारवाद्यांचा मार्ग आणि भक्ती मार्ग याच्यामधला फरक सांगितला. अर्जुनाच्या विराट रूपामध्ये गेल्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं होतं.
मग भक्ती प्रक्रिया कशी सर्वश्रेष्ठ आहे, या पद्धतीने तुम्ही सांगत असाल. कधी कधी तुम्हाला ते पूर्णपणे आठवलं नाही तरी तुम्ही ते आपण बुद्धीला ताण देऊन आपण इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला म्हणायचं स्मरण करणे, म्हणजे आठवणे. म्हणजे भगवंतांबद्दलच्या ज्या काही लीला आपण ऐकल्यात, भगवंतांनी ज्या आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या आपण ऐकल्या, किंवा भक्तांबद्दलच्या भगवंताच्या ज्या लीला आपण ऐकलेल्या, तर त्या आठवणे. आपण जे श्रवण केलेलं आहे त्या आठवणे, याला म्हणायचं स्मरण करणे. त्याच्यानंतर येतं वंदन, म्हणजे भगवंतांच्या ज्या प्रार्थना आहेत किंवा भगवंतांबद्दलचं गुणगान करणे. तर आपण भागवतमध्ये किंवा इतर काही जे शास्त्र आहेत त्याच्यामध्ये भगवंतांच्या जे गुण आहेत, भगवंताच्या जे लीला आहेत, भगवंताचे जे पार्षद आहेत त्यांच्या समवेत त्यांनी जे जे काही विलोभनीय अशा लीला केलेल्या आहेत त्यांच्याबद्दलचं गुणगान येतं, भगवंतांच्या गुणांचं वर्णन त्या ठिकाणी येतं, किंवा भगवंतांना केलेल्या विशिष्ट परिस्थितीमध्ये भगवंतांसाठी शुद्ध भक्तांनी केलेल्या प्रार्थना ह्या पण आपण रिपीट करू शकतो, किंवा आपली स्वतःची सुद्धा काही प्रार्थना आपण शब्द असे भगवंतांना अंजली म्हणून देऊ शकतो, अर्पण करू शकतो. तर ते येतं वंदनम मध्ये, म्हणजे भगवंताबद्दलचं गुणगान करणे आणि भगवंतांना प्रार्थना अर्पण करणे, ही प्रक्रिया म्हणजे वंदन प्रक्रिया आहे. तर अर्चनम म्हणजे अर्चा विग्रहांची पूजा करणे. आता अर्च विग्रह म्हणजे ज्यांची स्थापना केलेली असते त्या विग्रहांची सेवा करायची. म्हणजे काय करायचं, तर त्यांना फुलं अर्पण करणे, त्यांचा शृंगार करणे, त्याच्यानंतर त्यांना धूप दाखवणे, चंदन अर्पण करणे, त्याच्यानंतर त्यांच्यासाठी सुंदर सुंदर असे नैवेद्य बनवणे, त्यांचं ड्रेसिंग करणे, या प्रकारची जी सेवा आहे, या प्रकारची जी विधी आहे त्याला म्हणायचं अर्चनम. त्याच्यानंतर येतं ते पादसेवनम, म्हणजे भगवंतांच्या चरण कमळांची सेवा करणं. अर्थात पादसेवनम याच्यामध्ये भगवंतांच्या ज्या तीर्थ आहेत वेगवेगळ्या प्रकारची, अतिशय अनेक तीर्थ ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य होतं, भगवंताच्या शुद्ध भक्तांचं वास्तव्य होतं, अशा पवित्र तीर्थांच्या ठिकाणी जाणे ह्याला सुद्धा पादसेवनम असं म्हटलं जातं. आणि भगवंतांच्या चरण कमळाची जे नित्यवास करतात असे भगवंताचे प्रिय भक्त, भगवंताचे शुद्ध भक्त, त्यांची सेवा करणं याला देखील पादसेवनम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे दास्य, म्हणजे दास्य भावनेमध्ये सेवा करणं, की जी आपली स्वरूप स्थिती आहे, खरी स्थिती आहे की भगवंताचा आपण शाश्वत दास आहोत, त्या भावनेमध्ये आपण भगवंताची सेवा करणं याला म्हणायचं दास्य भावनेमध्ये सेवा करणं. आणि ही आहे एक विधी प्रक्रिया. त्याच्यानंतर आहे साख्यम, म्हणजे साख्य भावनेमध्ये जसं आपण बघतोय की अर्जुन आहे तर ते श्रीकृष्णांचे सखा आहेत, तर त्या भावनेमध्ये अर्जुनाने भगवंताची सेवा केलेली आहे. तर त्या स्वरूपामध्ये सुद्धा, म्हणजे त्या विधीमध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्ती भगवंताची सेवा करू शकते. त्याच्यानंतर आहे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन याचा अर्थ भगवंताला पूर्णपणे शरणागत होणं, सर्वस्व अर्पण करणे, याला म्हणायचं आत्मनिवेदन. तर आपण डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघूया की भक्तियोग. आता आपण पाहिलं की नवविध प्रक्रिया भगवंतांनी आपल्याला दिलेल्या आहेत, वेगवेगळे पर्याय भगवंतांनी आपल्याला उपलब्ध केलेले आहेत. तर श्रवणचा अर्थ आपण पाहिला की कथा ऐकणे, आणि याचं व्यक्तिगत कथा ऐकणे अगदी रुचिपूर्वक, फक्त ऐकणे असं नाही. श्रवण प्रक्रिया ही अतिशय काय म्हणतो आपण की एकदम हृदयातून करायची असते. श्रवण प्रक्रिया ही अत्यंत आपलं मन पूर्णपणे त्याच्यामध्ये मग्न करून आपण हे कथा ऐकायच्या असतात, तर त्याला खऱ्या अर्थाने श्रवण प्रक्रिया असं म्हणतात. तर याचं व्यक्तिगत उदाहरण जे आहे ते म्हणजे परीक्षित महाराज आहेत. तर परीक्षित महाराजांनी ज्या वेळेस, परीक्षित महाराज म्हणजे अर्जुनाचे नातू, तर ज्या वेळेला ते त्यांना एक शाप मिळाला शमिक ऋषींच्या मुलाकडून, शृंगीकडून, आणि त्यांना असं सांगण्यात आलं की, त्या शापामध्ये सांगण्यात आलं की त्यांचा 7 दिवसामध्ये मृत्यू ओढावेल. हे सगळं भागवतमध्ये अतिशय सुंदर वर्णन आहे, पण वेळेअभावी आपण थोडक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घेत आहोत. तर त्यावेळेला त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग करून ते गंगा किनारी आले, आणि ज्यावेळेस सगळीकडं भगवंताच्या सर्व सृष्टीमध्ये ही वार्ता पसरली की परीक्षित महाराज सर्वस्वाचा त्याग करून 7 दिवसामध्ये ते देह त्यांचा हे होणार आहे, म्हणजे त्याग होणार आहे, त्यांच्या देहाचा देह त्याग करणार आहेत. तर त्यावेळेला अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी जमले,
आणि जे परीक्षित महाराजांनी एका मृत्यूपंथाला आलेल्या व्यक्तीची काय कर्तव्यात या प्रश्नासंदर्भ त्यांना विचारायचा होता. त्याच्यामुळं सुखदेव गोस्वामी त्या ठिकाणी गंगा किनारी उपस्थित झाले आणि त्यांच्यामधील दोघांमधील जो संवाद आहे, जसा अर्जुन आणि कृष्णांमधील संवाद आहे भगवद्गीतेमध्ये, त्या पद्धतीचा संवाद सुखदेव गोस्वामी आणि परीक्षित महाराजांमधील आहे. सुखदेव गोस्वामी त्या ठिकाणी भगवंताबद्दलचं कीर्तन केलेलं आहे, भगवंताबद्दल सांगितलेलं आहे, ज्ञान दिलेलं आहे. सुंदर कथा त्या ठिकाणी सुखदेव गोस्वामी गंगा किनारी सांगितलेल्या आहेत. तर त्या कथांचं श्रवण परीक्षित महाराजांनी 7 दिवस 7 रात्र तहान भूक हरपून अतिशय सुंदर रीतीने केलेलं आहे. तर त्याचे ते व्यक्तिगत उदाहरण आहेत. श्रवणाचे उदाहरण आहेत परीक्षित महाराज आणि कीर्तनाचे उदाहरण आहेत सुखदेव गोस्वामी. दोघही भगवंताचे अतिशय शुद्ध भक्त आहेत. तर विष्णू स्मरण म्हणजे भगवंताचं स्मरण करणं, श्रीकृष्णांबद्दल जे काही आपण ऐकलंय त्याच्याबद्दलचं आपण स्मरण करणं. तर त्याचे जे व्यक्तिगत उदाहरणं आहेत, आचार्य जे आहेत ते आहेत प्रल्हाद महाराज. प्रल्हाद महाराज त्यांची जी आई होती कयाधू, तिच्या पोटात असल्यापासून नारद मुनींनी त्या कयाधूंना हे सगळं वर्णन करायचे भगवंताच्या भक्तीबद्दलचं किंवा भगवंतांच्या ज्या मनोहारी लीला त्याच्याबद्दलचं नारद मुनी ज्ञान देत होते कयाधूला, आणि ते प्रल्हाद महाराजांनी आईच्या गर्भामध्ये असल्यापासून ऐकलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर ते जेव्हा बालक होते तेव्हा देखील त्या सगळ्या कथा ते स्मरण करत असायचे. त्याच्यामुळं स्मरणाची जी प्रक्रिया आहे नवविधा भक्तीमधील, तर त्याचे प्रल्हाद महाराज हे आचार्य आहेत. त्याच्यानंतरचा विधी आहे पादसेवन, म्हणजे भगवंताच्या चरण कमळाची सेवा करणे. तर आपण बघतो की श्री लक्ष्मी देवी, तर लक्ष्मी देवी भगवंतांचे चरण कमळ नेहमी दाबत असतात. आपण नेहमी बघतो सगळीकडे की सगळ्या मंदिरांमध्ये की भगवंताच्या चरणांची सेवा लक्ष्मी देवी स्वतः करताना आपल्याला दिसून येतात. तर रामायणमध्ये आपण बघू शकतो की रामायणमध्ये भरत जे आहेत श्रीरामांचे भाऊ, तर त्यांनी ज्या वेळेला राम वनवासाला गेले तर त्यावेळेस भरतांनी श्रीरामांच्या पादुका त्यांच्याकडून मागून घेतल्या, विनवणी केली त्यांना, आणि श्रीरामांनी त्यांच्या त्या पादुका दिव्य अशा पादुका भरतांना दिल्यानंतर भरतांनी त्या पादुकांना सिंहासनावर बसवले आणि त्यांना सर्वे सर्वा मानून भरतांनी राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. ते प्रत्येक गोष्ट त्या पादुकेला विचारून करत असत. तेवढे त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी राज्यकारभार 14 वर्ष चालवलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर आहे अर्चना म्हणजे अर्च विग्रहांची सेवा. आताच आपण पाहिलं की पृथू महाराजांनी अर्च विग्रहांची सेवा अतिशय त्यांनी उच्च पद्धतीने केली की त्यांनी सर्व इंद्रिये भगवंताच्या सेवेमध्ये लावलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतरचा विधी आहे वंदनम, म्हणजे भगवंताचं गुणगान करणे, भगवंताची प्रार्थना करणे. तर याच्यामध्ये जे आक्रूरजी आहेत ते भगवंताची प्रार्थना करतात, भगवंताचं गुणगान करतात, तर त्याच्यामधील ते आचार्य आहेत. त्याच्यानंतर आहे दास्यम. दास्य भावनेमध्ये सेवा करणे ह्याचे जे आचार्य आहेत तर ते हनुमानजी आहेत. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे की हनुमानजींनी किती दास्य भावनेमध्ये कशा प्रकारची त्यांची भगवंत श्रीरामांप्रतीची भावना होती की आपण हनुमानजी श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान जेव्हा आपण कुठल्याही मंदिरामध्ये पाहतो किंवा त्यांचं चित्र पाहतो तेव्हा हनुमानजी त्या ठिकाणी अशा नमस्काराच्या पोज मध्ये बसलेले असतात की ते एवढे दास्य भावनेमध्ये मग्न आहेत आणि प्रत्येक सेवा करण्यासाठी ती सदैव तत्पर असताना आपल्याला दिसून येतात. आता साख्य भावनेमध्ये तर सेवा करणे याचा जो विधी आहे ते आपण अर्जुन बघू शकतो की अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांची त्या भावनेमध्ये सेवा केलेली दिसून येते. ती विधीचा वापर अर्जुनाने खूप सुंदर पद्धतीने त्यांचं दोघांचं रिलेशन होतं. तर ते आपल्या भगवद्गीतेच्या आधारावरती पण आपल्याला समजून येऊ शकतं. आणि रामायणामध्ये जर आपण बघितलं तर सुग्रीवांनी अशा प्रकारची सेवा श्रीराम वेळेला सुग्रीवाच्या मदतीने, अर्थात ही सुग्रीवाला भगवंतांनी श्रीरामांनी त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे दाखवून दिलं की कशा पद्धतीने साख्य भावनेमध्ये सेवा करणे गरजेचं आहे.
त्याच्यानंतर पुढचं जे येतं ते आत्मनिवेदनम, तर पूर्णपणे आत्मसमर्पण. तर बळी महाराजांची कथा सर्वांना माहिती असेलच, की बळी महाराजांकडे ज्या वेळेस हे आले वामन बटू आणि त्यांनी 3 पावलं जमीन ज्या वेळेस मागितली, त्यावेळेस पहिली 2 पावलामध्येच त्रिविक्रम रूप घेऊन वामन बटूंनी पूर्णपणे आकाश पादांकरात केलं, भूमी पादांकरात केली आणि तिसरं पाऊल कुठं ठेवू म्हणल्यानंतर बळी महाराजांनी स्वतःचं मस्तक त्यांच्या चरणापुढे ठेवलेलं आहे. अशा रीतीने आपण बघू शकतो की त्यांनी पूर्ण आत्मसमर्पण केलेलं आहे. तर आपल्याला या नवविधा भक्तीतून कोणत्याही एका मार्गाचा आपण निवड करू शकतो आणि भगवंतासाठीच्या भक्ती मार्गामध्ये आपणही भगवंताच्या कृपेने, गुरूंच्या कृपेने पूर्णत्व प्राप्त करू शकतो. तर अतिशय छान पर्याय नवविधा भक्तीमध्ये भगवंत भक्ती मार्गामध्ये आपल्याला देत आहेत. तर या ठिकाणी एक अनमोल शिकवण आपल्याला मिळतीये की स्मरण असू द्या विविध प्रकारच्या सेवांमधील विकल्प, म्हणजे वेगवेगळे पर्याय भगवंत या ठिकाणी आपल्याला देत आहेत आणि भगवंताचं पूर्ण आश्वासन या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत आणि वारंवार त्यांचा एकच संदेश आपण बघतोय पूर्ण भगवद्गीतेमध्ये की भक्तियोग हाच सर्वश्रेष्ठ आहे. भक्तियोग हाच सर्वश्रेष्ठ आहे. तर पूर्ण भगवद्गीतेमध्ये आपण हे बघू शकतो की वेगवेगळे योग जरी भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, तर अर्जुनाच्या माध्यमातून सर्वांना सांगितले आहेत, तरी भक्तियोग हाच कसा सर्वश्रेष्ठ आहे हाच भगवंताचा वारंवार संदेश असलेला आपल्याला दिसून येतो. तर श्रीकृष्ण आपल्या भक्तांचा उद्धार स्वयं कशा पद्धतीने करतात ह्या पुढच्या श्लोकामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. श्लोक क्रमांक 7. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. अनुवाद अर्थात जे माझे पूजन करतात, जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करत माझी उपासना करतात, माझ्या ठाई मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करतात, त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून त्वरित उद्धार करतो. तर आपल्याला या ठिकाणी भगवंत हे सांगत आहेत की ज्या ज्या भक्तीचा मार्ग आहे त्याच्यामध्ये सर्वश्रेष्ठ गोष्ट कोणती आहे, तर जे माझे पूजन करतात. भगवंत या ठिकाणी सांगतायत की भगवंत कोणाचा उद्धार करतात, म्हणजे भक्तांचा उद्धार कशा पद्धतीने भगवंत करतात हे स्वतःच ते सांगतायत की जे माझे पूजन करतात, त्यांची जी सगळी कर्म आहेत त्यांना अर्पण करतात आणि अनन्य भक्तिभावाने त्यांची उपासना करतात आणि मन स्थिर करून भक्तीमध्ये संलग्न होतात, तर माझेच ध्यान करतात आणि हे पार्थ जन्म मृत्यूरूपी संसार सागरातून मी त्यांचा त्वरित उद्धार करतो. हा जो भवसागर आहे त्या भवसागरातून व्यक्तीला बाहेर पडणं अतिशय कठीण आहे. आपण जर भौतिक सागर इथला बघितला आणि त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती जर पडली तर त्या व्यक्तीला किती जरी अगदी तो पट्टीचा पोहणारा आपण म्हणतो तसं जरी असला तरी त्या व्यक्तीला स्वतः बाहेर येणं फार कठीण असतं, वाचण्याची शक्यता फार कठीण असते. पण दुसऱ्या व्यक्तीने हात दिल्यानंतर जी व्यक्ती बोटीमध्ये आहे त्या व्यक्तीने हात दिला तर ती व्यक्ती त्या भवसागरातून सुटू शकते. तर इथं हा जो भवसागरामध्ये आपण पडलेलो आहोत, तर अशा व्यक्तीला भगवंत बाहेर काढतात आणि त्या व्यक्तीचा उद्धार करतात आणि हे वचन भगवंत स्वतः देत आहेत. आता आपण यामधल्या दुसऱ्या विभागाकडे वळूयात. त्याचं नाव आहे भक्तीची शिडी. त्याचं नाव आहे सोपान असं म्हटलेलं आहे. भगवद्गीता ॲज इट इज जशी आहे तशी. तर प्रभुपादांनी खूप सुंदर तात्पर्य या विभागामध्ये सुद्धा दिलेली आहेत. तर भक्तीची शिडीमध्ये आपण या गोष्टी बघणार आहोत. श्लोक क्रमांक 8 मध्ये की मन श्रीकृष्णांशी केंद्रित आणि श्रीकृष्णांशी अंतरंग असे वास्तविक संबंध आपले कशा पद्धतीने प्रस्थापित होऊ शकतात. त्याच्यानंतर 9व्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत की साधना भक्तीच्या नियमांचे पालन, म्हणजे श्रीकृष्णांना प्राप्त करण्याची आकांक्षा विकसित करणे. त्याच्यानंतर येतं 10व्या श्लोकामध्ये कृष्णाकरता कर्म करणे किंवा भक्तीच्या दिशेने प्रगती करणे आणि 11व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे की आत्मस्थित राहण्याचा प्रयत्न किंवा प्रयास करणं आणि पापकर्माचा त्याग करणे. तर भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत की
एका पायरीकडून दुसऱ्या पायरीकडे कसं आपण जाऊ शकतो, वर वर कसं चढू शकतो. आणि भगवंत एवढे उदार आहेत की या ठिकाणी आपल्याला सांगतात की जर एखादी गोष्ट पूर्णपणे तुम्हाला संलग्न होता येत नसेल भक्तीमध्ये, तर तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकता. म्हणजे थोडक्यामध्ये भगवंत थोड्या थोड्या सवलती पण या ठिकाणी आपल्याला देत आहेत, कारण ते खूप उदार आहेत. त्याच्यामुळं आणि त्यांची इच्छा आहे की प्रत्येक जीवाने माझ्याकडे यावं. म्हणूनसाठी ते वेगवेगळ्या ह्या ज्या पायऱ्या आहेत, ही जे सोपान आहे ते आपल्या पुढं उपस्थित करत आहेत. तर आपण डिटेलमध्ये बघूयात. तर श्लोक क्रमांक 8 मध्ये ते असं म्हणतात की मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. अनुवाद की माझ्यावर म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्यामध्ये माझ्या ठाई नियुक्त कर. अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. तर इथं आपण बघतोय की प्रभुपादांचं खूप सुंदर असं चित्र ठेवलेलं आहे या स्लाइडमध्ये. आणि प्रभुपादांनी काय केलं की वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अमेरिकेमध्ये गेले आणि त्या ठिकाणी भागवताचा प्रचार केला, पूर्ण भक्तीचा प्रचार केला. आणि त्याच्या पूर्वी जवळ-जवळ 40 वर्ष प्रभुपाद याची तयारी करत होते की त्यांना गुरूंनी जो आदेश दिलेला होता कित्येक वर्ष पूर्वी तरुण असताना की तुम्ही सुशिक्षित तरुण आहात, तर तुम्ही तुमच्या इंग्रजी भाषेमध्ये या भागवताचा किंवा चैतन्य महाप्रभूंनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे त्याचा प्रचार जगभरामध्ये का करीत नाही. तर ही जी आपल्या गुरूंची आज्ञा होती तर ती प्रभुपादांनी हृदयामध्ये धारण केलेली होती आणि ती पूर्ण करण्याकरता प्रभुपादांनी अतोनात कष्ट सहन केलं आणि भागवताचं रूपांतर, भागवतांचं जे भाषांतर आहे, भागवताचे श्लोक त्याचं भाषांतर प्रभुपादांनी अतिशय सुंदर पद्धतीने खूप कष्ट घेऊन केलेलं आपल्याला दिसून येतं की प्रभुपाद चरितामृतमध्ये हे सगळा उल्लेख आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हे समजू शकतं की प्रभुपादांनी जे अतिशय कष्टाने आपल्या पुढे ह्या सगळ्या भगवद्गीतेमधली तात्पर्य ॲज इट इज जशी आहेत तशा पद्धतीने दिलेले आहेत. आणि हरिनामाचा प्रचार की लोकांचं कल्याण करण्याच्या हेतूने त्यांनी श्रीकृष्ण भावनामृतची स्थापना केली, कृष्ण भावनामृत संघटनेची स्थापना केली आणि आज त्या सर्वत्र जगभर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ छान पद्धतीने विस्तृतपणे पसरलेला आहे आणि लोकांच्या कल्याणाकरता खूप सुंदर रीतीने सगळेजण कार्य करीत आहेत. आणि ही जी ग्रंथसंपदा प्रभुपादांनी आपल्याला दिलेली आहे, तर प्रभुपादांनी त्यांचं पूर्ण काया वाचा मनसा आपल्या गुरूंची आज्ञा पूर्ण करण्यासाठी अतोनात परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यांना यश पण मिळालेलं आहे. तर इथं हा जो श्लोक आपण वाचतो की प्रभुपादांनी त्यांचं संपूर्ण मन भगवंतावर स्थिर केलं, त्यांची बुद्धी भगवंतावर स्थिर केली आणि त्यांच्या ठिकाणी युक्त केलं. आणि अशा शुद्ध भक्तांवरती भगवंतांनी केलेली कृपा आपण पाहू शकतो की त्यांना संपूर्ण जगभरामध्ये किती चांगल्या पद्धतीचं यश मिळालेलं आहे. त्याच्यानंतरचा आपण अनमोल शिकवण या ठिकाणी बघू शकतो की पूर्ण गॅरंटी सहित खात्रीशीर रीतीने काहीच गोष्टी उपलब्ध होत असतात. आपण बाकीच्या ठिकाणी पण बघितलेलं आहे की मार्केटमध्ये सुद्धा की प्रत्येक ह्याच्यावरती जी गॅरंटी येते पण खात्री जी असते गॅरंटी सहित काहीच गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात आणि अधिक तर अटी लागू असतात. म्हणजे आपण त्याच्या मॅन्युअलमध्ये पण पाहिलं किंवा कुठेही पाहिलं तर आपण बघू शकतो की अटी लागू असतात. बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं असतं, गॅरंटी दिलेली असती पण तिथं लिहिलेलं असतं ही अट आहे, ती अट आहे. मग त्या अटी कधी कधी खूप मोठ्या असतात. तर आपण बघू शकतो की पूर्ण गॅरंटी सहित खात्रीशीर रीतीने काहीच गोष्टी उपलब्ध असतात, अधिक तर अटी लागू असतात. हा आपला अनुभव आहे. पण भक्तियोगामध्ये भगवंत मात्र या ठिकाणी जी सर्वोच्च गोष्ट आहे तर ती देताना भगवंत आश्वासन देतात पण अटी लागू करत नाहीत. मग ही अनमोल शिकवण या श्लोकांमधून आपल्याला मिळू शकते. आता भक्तीचे जे नियम आहेत, साधना भक्ती आणि रागानुगा भक्ती असे भक्तीमधले जे 2 प्रकार आहेत. तर साधना भक्ती जी कशी करायची तर त्याच्यासाठी काही नियम दिलेले आहेत. तर ते नियम आपण बघूयात
की पहिलं जी गोष्ट आहे ती आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन, म्हणजे परंपरेमध्ये जे गुरु येतात त्या परंपरेमधील आध्यात्मिक गुरूंचं मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध असतं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठणे हे देखील एक नियम आहे. त्याच्यानंतर मंदिरामध्ये जाणं, तिथे त्या ठिकाणी प्रार्थना करणं, मग हरे कृष्णा महामंत्राचा जप करणं, मग हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या हरे कृष्णा मंत्राचा जप करणं. त्याच्यानंतर भगवंतांच्या विग्रहांना किंवा फोटोसमोर किंवा त्यांच्या प्रतिमेसमोर फुलं अर्पण करणं, ही अर्पण करण्याची भावना आपल्या हृदयामध्ये जागृत करत असतो आपण. त्याच्यानंतर भगवंताकरता भोग बनवणे, प्रसादाचं सेवन करणे, म्हणजे जो नैवेद्य आपण भगवंतांना अर्पण केलेला आहे त्या नैवेद्याचं, त्या प्रसादाचं सेवन करणे. त्याच्यानंतर भक्तांच्या संघामध्ये सदैव नियमितपणे भगवद्गीता व भागवताचे श्रवण करणे. म्हणजे हे जे दिलेलं आहे आपल्याला, तर हे सगळ्यांसाठी दिलेलं आहे. की अगदी याच्यासाठी योग्यता काय आहे, तर प्रत्येक जण म्हणजे पात्र अपात्र न देखी, म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी असं बघितलं नाही की कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे. बघा, सर्वोच्च गोष्ट आपल्याला मिळतीये, पण त्याच्यासाठी काहीच अट लागू नाहीये की कोणालाही, सर्व जणांना हे अगदी मुक्तपणे ते वाटत आहेत आणि प्रत्येकासाठी ही भक्ती उपलब्ध आहे. अगदी लहान मुलापासून 3 वर्षाचं मूल सुद्धा यातील कुठलीही एक प्रोसेसचा अवलंबन करू शकते. आपण बघू शकतो की अगदी इस्कॉन मंदिरामध्ये गेलो किंवा इस्कॉन भक्तांना भेटलो आपण, तर त्यांची छोटी छोटी मुलं सुद्धा, अगदी 2 वर्षाची 3 वर्षाची मुलं सुद्धा आरामात अगदी हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं कीर्तन करत असतात, प्रसाद घेत असतात, भगवंतांना फुलं अर्पण करत असतात, प्रार्थना करत असतात. आम्ही तर कधी कधी पाहिलेलं की इस्कॉन मंदिरामध्ये पहाटेच्या मंगल आरतीला सुद्धा छोटी छोटी मुलं तिथं त्या ठिकाणी प्रभुपादांना दंडवत करत असतात. तर इथं आपण बघू शकतो की कुठलेही अट लागू नाहीये, प्रत्येकासाठी हा आहे. आणि परिणाम काय होणार आहे याच्यामुळं, हे सगळ्या नियमांचं पालन केल्यानं, तर प्रेम भक्तीची प्राप्ती होणार आहे, जी मानवी जन्मामध्ये या जन्माचं परमसिद्धी आहे, परम लक्ष्य आहे की भगवंताचं प्रेम प्राप्त करणे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीचं पालन केल्याने आपल्याला एवढी उच्चतर गोष्ट आपल्याला प्राप्त होणार आहे. तर चैतन्य चरितामृत आदी लिलेमध्ये 17व्या अध्यायामधला 22वा अतिशय सुंदर श्लोक आहे, आपण तो वाचूया. कलिकाले नाम रूपे कृष्णावतार, नाम है ते हय सर्व जगत निस्तार. अर्थात कलियुगात हरे कृष्ण हे भगवंताचे दिव्य नाम म्हणजे श्रीकृष्णांचा अवतार आहे. केवळ या दिव्य नामाचे उच्चारण करून भगवंतांचा प्रत्यक्ष सहवास प्राप्त होतो. असे नामोच्चार करणाऱ्याचा निश्चितच उद्धार होतो. बघा, हरिनामाचं महात्म्य या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे. आणि कलियुगामध्ये ही औषधी आहे खरं तर. बघा, भवरोगावरती हरे कृष्ण महामंत्र जो आहे ती औषधी आहे. तर याच्यातून जी अनमोल शिकवण आपल्याला मिळालेली आहे ती एक प्रश्नावली स्वरूपामध्ये इथं प्रेझेंट करण्यात आली आहे. आपण स्वतःला विचारू शकतो हे प्रश्न की ही जी भक्ती मार्ग आहे, हा प्रक्रिया जी आहे, ही सरळ विधी आहे का? होय. ही सहज विधी आहे का? होय. मला याबद्दल खात्री वाटत आहे का? होय. मला सकारात्मकतेचा अनुभव जाणवत आहे का? अर्थातच होय. माझ्या जीवनामध्ये हे ज्ञान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मी प्रयत्न करू शकते का? होय. आपण मागेच पाहिलं की नवविधा भक्तीमार्फत आपण जोडलं जाऊ शकतो. होय. जर माझ्याकडून 3 पेक्षा जास्त पर्यायांना होय असं आहे, तर हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, आपल्या भक्ती योगाचा हा शुभारंभ झालेला आहे. कारण आपला हा अनुभव आहे की सहजपणे कुणीही हरे कृष्णा मंत्र गाऊ शकतो, इतरांना भक्ती मार्गाबद्दल सांगू शकतो किंवा आपण जे ऐकले ते सांगू शकतो. या ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या सहज आणि सुलभ आहेत आणि त्याच्यामध्ये आनंद देखील आहे. तर हा आपल्या भक्ती योगाचा शुभारंभ आहे. श्लोक क्रमांक 10. अभ्यासे समर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कुर्माणी कुर्वन् सिद्धिम वाप्ससी. अनुवाद: जर तू
हरे कृष्ण. माताजी थोडंसं डिस्टर्ब होतंय. अनागोपी माताजी, कोणाचं तरी चालू आहे, त्यांना म्यूट करायला सांगणार का प्लीज. अनुवाद: जर तू भक्ती योगाच्या विधिविधानांचे पालन करण्यात असमर्थ असशील तर केवळ माझ्याकरिता कर्म कर, कारण माझ्याकरिता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. जर एवढं सगळं करणं जमत नसेल एखाद्या व्यक्तीला, या सगळ्या विधिविधानांचं पालन करणं किंवा एवढं मन संलग्न करणं भक्तीमध्ये, ह्या ज्या प्रक्रिया गेल्या श्लोकामध्ये सांगितल्या किंवा आपण पाहिल्या, ते जर जमत नसेल तर भगवंत दुसरा पर्याय देखील इथं उपलब्ध करून देतात की विधिविधानांचे पालन करणे जर शक्य होत नसेल तर माझ्याकरता कर्म कर आणि माझ्याकरता कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. बघा, या ठिकाणी भगवंत परत एक सवलत देताना आपल्याला दिसून येतात. पुढच्या श्लोकामध्ये आपण पाहूयात. जर एखादी व्यक्ती नियमांचे पालन करू शकत नाही तर आपल्या इंद्रियांना श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावा. उदाहरणार्थ मगाशी चर्चा केल्याप्रमाणे जर एखाद्याला गाण्याची आवड असेल तर ती व्यक्ती भजन कीर्तन मंदिरामध्ये करू शकते, भगवंताबद्दलचं गायन करू शकते. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की श्रीकृष्ण प्रीत्यर्थ कर्म करा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपण बघू शकतो की एखादी व्यक्ती जी आहे तर ती हे आहे, इलेक्ट्रिशियन आहे, तर ती व्यक्ती मंदिरामध्ये काही फॅन बिघडला असेल किंवा आपण आपल्या मंदिरामध्ये, बारामतीच्या मंदिरामध्ये पण हे बघू शकतो की फ्रीज बिघडला असेल, फॅन बिघडला असेल, तर अशा व्यक्ती ज्या आहेत तर त्या सहज ती फॅन दुरुस्त करणे किंवा या पद्धतीच्या ज्या सेवा आहेत त्या सहजपणे करत असतात. ज्यांना गार्डन सेवेची आवड आहे किंवा जे शेती करतात ती लोक गार्डन सेवेमध्ये निमग्न आहेत. अशा पद्धतीने ते त्यांच्या सेवा भगवंताच्या प्रीत्यर्थ अर्पण करताना आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर त्याच्यामुळे आपलं जीवन हे यशस्वी बनू शकतं की आपल्या इंद्रियांना भगवंताच्या सेवेमध्ये जर लावलं. ज्यांना शिलाई कामाची आवड आहे तर ते भगवंतासाठी वेगवेगळे ड्रेसेस बनवू शकतात. ज्यांना एम्ब्रॉयडरी करण्याची इच्छा आहे तर ते भगवंतासाठीच्या ड्रेसवरती एम्ब्रॉयडरी करू शकतात किंवा विणकाम करून शॉल अर्पण करू शकतात. असं आपण बघू शकतो की त्यांच्या ज्या कौशल्य आहेत तर ते भगवंताच्या सेवेमध्ये ते वापरू शकतो. तर जर एखाद्याला त्या नियमांचं पालन करणं शक्य होत नसेल तर ते आपल्या या मार्गांमध्ये व्यस्त राहून या मार्गाने देखील श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये आपलं जीवन यशस्वी बनवू शकतात. श्लोक क्रमांक 11 मध्ये असं देण्यात आलं आहे की अथैतदप्य शक्तोसी कर्तुम मद्योगमाश्रितः सर्व कर्म फल त्याग तथा कुरु यतात्मवान. अनुवाद: तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. बघा, भगवंत परत हे या ठिकाणी आपल्याला अजून सवलत देताना दिसतात की जर माझ्या भावनेने युक्त होऊन, म्हणजे भगवंताच्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यामध्ये जर समर्थ नसेल, काही घरची परिस्थिती असेल, अनेक अडचणी असू शकतात किंवा सामाजिक विरोध असू शकतो, त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला हे सगळ्या आपल्या स्वतःची कौशल्य भगवंताच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये लावता येत नसेल तर भगवंत या ठिकाणी सांगतात की तर तू सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. तुमची कर्म तुम्ही भगवंतांना अर्पण करू शकता. जे काही तुम्ही करत आहात ते फक्त कृष्णार्पण, या पद्धतीची, या भावनेने आत्मस्थित आपण होऊ शकतो. तर या ठिकाणी एक अनमोल शिकवण आपण बघू शकतो की अशा प्रकारच्या विकल्पाद्वारे अथवा पर्यायाद्वारे श्रीकृष्ण आपल्याला अधिक उत्तम बनण्यासाठी प्रेरणा देत आहेत. भगवंत हे बघत आहेत की आपण याच्यामधला कुठलाही एक मार्ग स्वीकारून आपण सिद्धी या प्रकारचं आपलं जीवन अधिक उत्तम बनवू शकतो. तर अशा पर्यायाद्वारे भगवंत आपल्याला अधिक उत्तम बनण्यासाठी प्रेरणा देत आहेत. मग या ठिकाणी महत्वाचा मुद्दा हा आहे की स्वतःची तुलना स्वतःशीच केली पाहिजे आणि स्वतःला मापदंड लावला पाहिजे. जनरली काय होतं की प्रॉब्लेम हा होतो की आपण नेहमी इतरांची तुलना करत राहतो की माझ्यापेक्षा दुसरी व्यक्ती आहे तर ती अधिक चांगली गातीये, त्याच्यामुळं आपण आहे ना आनंदी बनू शकत नाही किंवा योग्य पद्धतीने आपले जे कौशल्य ते वापरू शकत नाही. त्याच्यामुळं तुलना जर करायची असेल तर स्वतःशी करा की कालच्या पेक्षा आज माझा जप चांगला झाला का, किंवा कालच्या पेक्षा आज मी योग्य पद्धतीने वर्तन केले आहे का.
मग स्वतःला या पद्धतीचे आपण मापदंड लावू शकतो आणि आपणही जीवनामध्ये प्रगती करू शकतो. तर ही भगवद्गीतेची खूप अशी महत्वाची शिकवण आहे, जी आपल्या जीवन पद्धतीमध्ये दैनंदिन आपण वापरू शकतो. तर याच्यातून अनमोल शिकवण काय आहे, की भगवान श्रीकृष्ण उदार अंतःकरणाचे, उदार विचारांचे आहेत, निपक्ष आहेत. इतरांची अवहेलना ते कधीच करत नाहीत. ते दुसऱ्यांची निंदा देखील कधी करत नाहीत. भगवद्गीता जर या भावनेने आपण समजून घेतली, तर जीवनामध्ये हे ज्ञान उतरवण्याकरता आपण जर प्रयत्न केला, तर समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन निश्चित होईल. बघा, प्रत्येकाने जर हे ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आणि या पद्धतीने हा दृष्टिकोन जर भगवद्गीतेच्या अध्ययनामध्ये आपण ठेवला, की भगवद्गीता हे मॅन्युअल आहे, ही एक जीवन प्रणाली आहे. ते जर समजून घेऊन आपण जर त्याचा आपल्या जीवनामध्ये वापर केला, तर निश्चितच एक सकारात्मक परिवर्तन या समाजामध्ये होऊ शकतं. ही अनमोल शिकवण याच्यातून आपल्याला मिळते. आता आपण बघूयात, की शेवटचा जो आपला चॅप्टर आहे तो आपण बघतोय, की गुण. कोणते गुण आहेत जे श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहेत? तर सर्व भक्तांसाठी हा अतिशय आवडीचा, मनाला मोह घालणारा असा हा विभाग आहे. तर आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात. गुण जे श्रीकृष्णांना प्रिय आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपण 4 विभागामध्ये हा विभागणी केलेली आहे. थोडक्यामध्ये आपण बघणार आहोत, की स्वतःच्या प्रतीचा जो दृष्टिकोन आहे, तो या ठिकाणी स्पष्ट करण्यात येत आहे. अन्य जीवात्म्यांप्रतीचा आपला व्यवहार कसा आहे, ते या ठिकाणी दिसून येणार आहे. त्याच्यानंतर विभिन्न परिस्थितीमध्ये आपल्याकडून जी दिली जाणारी प्रतिक्रिया आहे, तर ती प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी कळून येणार आहे. त्याच्यानंतर भगवान श्रीकृष्णांप्रती आपला जो व्यवहार आहे, तो कशा स्वरूपाचा असला पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला हे स्पष्ट होणार आहे. या 4 गोष्टी इथं आपल्याला स्पष्ट होणार आहेत. तर स्वतःप्रतीचा जो दृष्टिकोन आहे, श्लोक क्रमांक 13 मध्ये आपल्याला तो स्पष्ट होत आहे, की निर्मम अर्थात स्वामित्वाचा भावनेतून मुक्त. तर स्वामित्वाची भावना म्हणजे काय असते? तर ही ईश्वरी भावना असते. तर त्या भावनेतून आपण मुक्त होतो. ज्या वेळेला आपल्याला हे कळतं, की आपण हा जो देह धारण केलेला आहे, आपण आत्मा आहोत आणि हा जो देह धारण केलेला आहे, तर तो आपण तात्पुरता धारण केलेला आहे. तर या दृष्टीने आपल्याला हे समजतं, की आपली जी मिथ्या अहंकाराची भावना असते, तर ती मिथ्या अहंकाराची भावना म्हणजे चुकीचा अहंकाराची भावना असते, तर ती आपली दूर होऊ शकते, हे जर ज्ञान आपण घेतलं तर. आणि स्वामित्वाची जी भावना असते, की मीच सगळं काही केलेलं आहे, मीच कर्ता आहे. हे जेव्हा आपल्याला हे समजतं, की भगवंत सर्व गोष्टींचे कर्ता आणि कारण पण भगवंतच आहेत, तर त्या भावनेतून आपण आपली मुक्तता होऊ शकते. त्याच्यानंतर दिलंय, की गतव्यतः. मग गतव्यथा म्हणजे कष्टांपासून मुक्त. मग ज्यावेळेस आपल्याला हे समजतं, की आपल्या जीवनामध्ये जे दुःख येत आहेत, जे कष्ट येत आहेत, तर ते गतजन्मांच्या आपल्या पापकर्मांमुळे हे जेव्हा आपल्याला कष्ट भोगावे लागत आहेत, ही जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, ही जेव्हा आपली जाणीव होती आपल्याला जीवनामध्ये भगवद्गीतेचं ज्ञान घेतल्यानंतर, तर त्यावेळेला मग आपण त्या कष्टांपासून मुक्तता आपल्याला मिळते आणि आपण आपण काय म्हणतो, त्याच्यामुळं आपण चिंतित होत नाही. त्याच्यामुळं आपण हे ज्ञान जे भगवद्गीतेचं आहे, तर ते ज्ञान व्यवस्थितरित्या घेतलं पाहिजे आणि प्रयत्न केला पाहिजे योग्य मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा. त्याच्यानंतर दिलेलं आहे, की सर्व आरंभ परित्यागी. म्हणजे कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाहीत किंवा कोणत्याही फळाकरिता प्रयत्नशील राहत नाहीत. म्हणजे जे आपण कर्म करतो, तर त्याच्यामधून आपल्याला ना हे सगळं म्हणतो ना आपण, की दीनबंधू दीनानाथ मेरी डोरी तेरे हात. तर या प्रकारचं जे आपल्या भगवंतावरती अवलंबून राहणं, एखादं मूल कसं आपल्या आई-वडिलांवर अवलंबून राहतं, त्या पद्धतीची जी भावना आहे, तर ती भावना आपली विकसित होत जाते. त्याच्यामुळे स्वामित्वाची भावना कमी होते आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता, की आपण कर्म करायचे, कृत्य करायचे, भगवंतांना अर्पण करायचे. पण जे रिझल्ट आहेत, तर त्याकरिता आपण भगवंतावर अवलंबून राहायचंय. म्हणजे कोणत्याही फळाकरता आपण प्रयत्नशील राहायचं नाही. तर हा स्वतःप्रतीचा दृष्टिकोन आपण विकसित करू शकतो हे ज्ञान घेतल्यानंतर. आता इतर जीवात्म्यांप्रती आपला व्यवहार कसा असायला पाहिजे? तर अद्वेष्टा म्हणजे ईर्ष्यारहित. हा श्लोक क्रमांक 13 मध्ये हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे, की
ईर्ष्या भाव जो आहे, तर तो इतर जीवांप्रती जर असेल आपला, तर आपल्याला हे ज्ञान मिळू शकत नाही. कारण आपण बघितलं, की भगवंत अर्जुनाला म्हणतात, की "तू अनसूयवे आहेस." म्हणजे असूया तुझ्या हृदयामध्ये नाही. त्याच्यामुळे हे ज्ञान तुला मी देत आहे. तर ही असूया केव्हा आपली नष्ट होते, ईर्ष्या केव्हा नष्ट होते किंवा हा द्वेष केव्हा नष्ट होऊ शकतो? ज्यावेळेस आपल्याला हे समजतं, की आपण भगवंताचे अंश जसे आपण आहोत, तसेच इतर जीव जे आहेत, ते पण भगवंताचे अंश आहेत आणि त्यांच्या हृदयामध्ये देखील परमात्मा म्हणजे भगवंत स्वतः निवास करीत आहेत. हे ज्ञान आपल्याला झाल्यानंतर आपण अद्वेष्टा म्हणजे ईर्ष्यारहित होतो. त्याच्यानंतर सम म्हणजे शत्रू मित्र मित्र समान व्यवहार होतो. हा श्लोक क्रमांक 18 मध्ये विस्तृतपणे वर्णन करण्यात आलेलं आहे, की समोरची व्यक्ती आहे ती पण भगवंताचा अंश आहे. तिच्या हृदयामध्ये देखील परमात्मा आहे. हे ज्ञान आपल्याला झाल्यानंतर समोरच्याची दृष्टी जरी आपल्याशी किंवा वर्तन जरी आपल्याशी शत्रुत्वाचा असेल देखील, तरी देखील आपण हा दृष्टिकोन विकसित केलेला असतो किंवा भक्ताचा जो दृष्टिकोन असतो, तर तो विकसित झालेला असतो. तर त्याच्यामुळं ती व्यक्ती त्या व्यक्तीला शत्रू न मानता समान याने मानते किंवा तितकाच आदर करते. तर नंतर दिलेलं आहे, की उदासीन म्हणजे चिंतारहित. या सगळ्या गोष्टींचं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला जे क्लेश भोगावे लागत आहेत, ते गतजन्मांमुळे भोगावे लागत आहेत आणि हे जे आहे ते तात्पुरतं सगळं गोष्टी आहेत आणि आपण जर भक्ती केल्यानंतर आपल्याला भगवंत आपला उद्धार करतील. या भावनेने शरणागतीमुळे भगवद्गीता जी आहे ती आपल्याला शरणागत व्हायला शिकवते. भगवंताप्रती शरणागत होण्याची जी देणगी आहे ती कृपेने आपल्याला भगवद्गीता शिकवते. त्याच्यामुळं आपण आहे ना चिंतारहित होतो. म्हणजे उदासीन म्हणजे चिंतारहित होतो. म्हणजे चिंतापासून, क्लेशापासून आपण मुक्त होतो आणि मौनी. मौनी याचा अर्थ भगवद्गीतेमध्ये असा दिलेला आहे, की भगवंताप्रती बोलणं आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत भगवंताचा प्रचार करण्यासाठी किंवा भगवंताच्या सेवा करण्यासाठी, त्या संदर्भामध्ये आपल्या जिभेचा वापर करणं. इतर जे म्हणतो ना आपण अ, अ, विनाकारण वायफट बडबड न करणं, तर त्याला मौन असं म्हटलं जातं. मौनी म्हटलं जातं, की भगवंताप्रतीचे आपले उच्चार असले पाहिजे. त्यांच्या गुणगानाप्रतीचे आपले उच्चार असले पाहिजेत. तर अशा पद्धतीचा जो व्यक्ती व्यवहार करतो, तर ती व्यक्ती भगवंतांना खूप प्रिय आहे. तर विभिन्न परिस्थितीमध्ये आपण कशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करतो. तर संतुष्ट म्हणजे संतोष हा जो श्लोक आहे, तर या ठिकाणी असं दिलंय, की आपण जेव्हा किंवा एखादा भक्त ज्यावेळेस अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करतो, की आपण बघू शकतो, की काही जण आहेत ना, ते भक्तीमध्ये ज्यांनी प्रगती केलेली आहे, त्यांच्या जीवनामध्ये कितीही चढ-उतार आले किंवा अशा परिस्थिती त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाली, दुःखदायक परिस्थिती किंवा कष्टाच्या परिस्थिती, तरी सुद्धा ती लोकं त्याच्यामुळं बाधित होत नाहीत किंवा त्या गोष्टीचा त्यांच्यावरती परिणाम होत नाही. तर ते नेहमी संतुष्ट असतात. ही जी अवस्था आहे मनाची, आनंदमयी अवस्था, तर ती त्यांनी प्राप्त केलेली असते. त्याच्यानंतर अशी लोक जे म्हणजे क्षमाशील आहे, म्हणजे सहनशील आहेत. म्हणजे हे आहे चैतन्य शिक्षाष्टकमध्ये की तरोरीव सहिष्णुता. म्हणजे कितीही जरी संकटं आली आणि किती जरी अशा परिस्थिती उद्भवली, की जी विचलित करू शकते व्यक्तीला, तर अशा विचलित करणाऱ्या परिस्थितीमध्ये सुद्धा एक सहिष्णुता दाखवणं किंवा इतरांनी आपल्याप्रती किंवा भक्तांप्रती जे हे केलेले असतात, अपराध केलेले असतात किंवा चुका केलेल्या असतात, तर त्यांना क्षमा करणं हा हृदयाचा खूप मोठा गुण आहे. तर अशा व्यक्ती ज्या क्षमाशील असतात, सहनशील असतात, कुठल्याही परिस्थितीने ते विचलित होत नाहीत. एक मनाची संतुष्टी त्या मनाचा स्वभाव त्यांनी विकसित केलेला असतो. तर ती लोकं भगवंतांना अतिशय प्रिय असतात. त्याच्यानंतर शुची म्हणजे पवित्र. तर ही पवित्रता 2 गोष्टींमध्ये असते, की एक म्हणजे बाह्य पवित्रता आणि दुसरी म्हणजे आंतरिक पवित्रता. तर बाह्य पवित्रतेमध्ये कोणती गोष्ट येते, की स्नान केल्याने शरीर शुद्ध होऊ शकतं. पण आंतरिक पवित्रता जी आहे, तर ती आपल्याला हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे या महामंत्राच्या माध्यमातून आपण ही जी आंतरिक पवित्रता आहे, हृदय परिवर्तन, हृदय निर्मळ होण्याची प्रक्रिया ही याच्यामुळे सुरू होत असते. तर अशा व्यक्तींना म्हणजे जे शुची आहेत, जे क्षमी आहेत, म्हणजे क्षमाशील आहेत, संतुष्ट आहेत, अशा व्यक्ती भगवंतांना खूप प्रिय आहेत. त्याच्यानंतर जे दक्ष आहेत, म्हणजे प्रवीण आहेत या सगळ्या गोष्टींसाठी किंवा हरिनाम घेण्यासाठी भक्तिमय क्रियेमध्ये त्यांचे जे गुण आहेत, कौशल्य आहेत, ते भक्तीसाठी भगवंताच्या
सेवेसाठी जे वापरण्यामध्ये दक्ष आहेत, निपुण आहेत, तर ते व्यक्ती सुद्धा भगवंतांना खूप प्रिय आहेत. आणि न शोचती न कांक्षती, म्हणजे आकांक्षा रहित, शोकमुक्त. म्हणजे यांना फक्त एकच आकांक्षा असते, त्यांना एकच ध्येय असतं, एकच ध्यास असतो, की भगवंताची प्राप्ती, भगवंतांना आपण कसं संतुष्ट करू शकतो, या संदर्भात तीच एक आकांक्षेने ते सदैव भगवंताची सेवा करत असतात, भक्तांची सेवा करत असतात. आणि ते शोकरहित, मुक्त असतात. कारण आपण बघितलं की त्यांना ही जाणीव झालेली असते, की त्या स्तरावरती गेलेले असतात, की सर्व काही भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे. आपण सगळेजण भगवंताचे अंश आहोत सर्वजण, आणि आपण हे दास्य भावनेने भगवंताची सेवा केली पाहिजे आणि आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. भगवंतांनी ज्या काही परिस्थितीमध्ये आपल्याला ठेवलं आहे, त्या परिस्थितीला सुद्धा जे काही मला मिळालेलं आहे त्याच्यासाठी खरोखर मी योग्य नाही, परंतु ती माझी योग्यता नाही, परंतु भगवंत एवढे कृपाळू आहेत की त्यांनी माझ्यावरती कृपा करून मला हे सगळं काही दिलेलं आहे. तर त्याच्यामुळं आपण त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. आणि ज्या काही परिस्थितीमध्ये आपण जात आहोत संकटकालीन वगैरे, तर त्याच्याबद्दल दुःख न बाळगता हे आपल्या गतजन्मांच्याच पापांचं फळ आहे, ह्या भावनेने जी व्यक्ती जीवनामध्ये भक्तिमय सेवेमध्ये दृढपणे टिकून राहते, तर त्या व्यक्ती सुद्धा भगवंतांना खूप प्रिय आहेत. तर भगवंताप्रतीचा आपला व्यवहार कसा आहे हे देखील भगवंत बघतात, की मय्या अर्पित मनोर बुद्धी, म्हणजे मन व बुद्धी पूर्णपणे भगवंतांवरती केंद्रित केलेली आहे. तर आपण भगवद्गीतेच्या या भक्तियोग अध्यायामध्ये आपण हे वाचू शकतो, आणि तात्पर्यामध्ये सुद्धा प्रभुपाद खूप सुंदर रीतीने सविस्तरपणे ह्या सगळ्या गुणांचं वर्णन प्रभुपादांनी केलेलं दिसून येतं. तर माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, की आपण प्रत्येक जण एक आठवड्याचा जो गॅप असतो त्याच्यामध्ये 2 पानं तरी रोज भगवद्गीतेचं आपण वाचन केलं पाहिजे, आणि आपलं जीवन परिवर्तित खूप छान पद्धतीने होऊ शकतं. तर याच्यामध्ये हा एक शब्द येतो की दृढ निश्चयी, म्हणजे निश्चयाने भक्तीमध्ये संलग्न जी लोक झालेली आहेत, तर ती लोक सुद्धा भगवंतांना खूप प्रिय आहेत. दृढतेने या भक्ती मार्गावरती ते टिकून आहेत आणि दृढतेने भक्तिमय सेवेमध्ये निमग्न झालेली आहेत. तर श्लोक क्रमांक 14 मध्ये याचं विस्तृत वर्णन करण्यात आले आहे. स्थिरमती, म्हणजे जे भगवंतांवरती आपली मती, ज्यांनी बुद्धी आपली जी भगवंतांवरती स्थिर केलेली आहे, तर ते आणि दृढ संकल्पाद्वारे ते भक्तिमय सेवेमध्ये निमग्न झालेले आहेत, तर ते लोक भगवंतांना अतिशय प्रिय आहेत. हे जे गुण आहेत ते आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कृपेची याचना भगवंतांकडे केली पाहिजे. तर या सर्वांमधून जी अनमोल शिकवण आपल्याला मिळतीये, तर त्याच्यातून आपण हे लक्षात घेऊ शकतो पूर्ण अध्यायामध्ये, की आपली ही या गोष्टीवरती आपला विश्वास असला पाहिजे, की अवश्य रक्षिबे कृष्ण, कृष्ण अवश्य माझं रक्षण करतील. या गोष्टीवरती, या सिद्धांतांवरती आपला पूर्णपणे विश्वास असला पाहिजे, दृढ विश्वास असला पाहिजे, की कृष्ण अवश्य माझं रक्षण करतील. श्लोक क्रमांक 20 हा शेवटचा श्लोक आहे. अतिशय सुंदर श्लोक आहे. तर याच्यामध्ये भगवंत सांगतात की एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धा नामत परमा भक्तास्ते तीव मे प्रियः. अनुवाद, की जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परमलक्ष्य मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्याधिक प्रिय आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो की हा जो मार्ग आहे हा अतिशय दिव्य आहे, आणि या मार्गाचं जे लोक अनुसरण करतात, भक्ती मार्ग जे लोक अवलंबन करतात आणि भगवंतांनाच परमलक्ष्य मानलेलं आहे, भगवंतांची संतुष्टी हेच जीवनाचं त्यांचा उद्देश आहे, त्या भावनेमध्ये, दास्य भावनेमध्ये जे लोक या प्रकारची सेवा करतात, तर ते पूर्ण श्रद्धेने, पूर्ण अंतःकरणापासून जे लोक संलग्न झालेले आहेत या मार्गामध्ये, जे लोकांनी स्वतःला नियुक्त केलेलं आहे, ते मला अत्यंत प्रिय आहेत. तर आपण बघितलं या शेवटच्या चॅप्टर मध्ये की भगवंतांना प्रिय असं कोण कोण व्यक्ती आहेत आणि कुठले कुठले गुण त्या व्यक्तींनी आत्मसात केलेले आहेत. आणि सर्वात शेवटी आपण हे पाहिलं या श्लोकामध्ये की जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करत आहेत, या मार्गावरती जे लोक दृढपणे चालत आहेत, भगवंतांनाच परमलक्ष्य ज्यांनी मानलेलं आहे आणि पूर्णपणे श्रद्धेने
एक दृढ श्रद्धेने या मार्गावरती जे निमग्न झालेले आहेत, संलग्न झालेले आहेत, ते लोक मला अत्यंत प्रिय आहेत, असं भगवंत स्वतः सांगतात. तर आपण सारांश बघूयात एक 2-3 मिनिटामध्ये. तर आपण पहिल्या विभागामध्ये पाहिलं, की भक्ती कशी सर्वोत्तम आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं, की निर्गुण ब्रह्माचे उपासक, त्याच्यानंतर आपण पाहिलं, की त्यांचा मार्ग कशा पद्धतीचा आहे आणि आपण हेही पाहिलं, भगवंतांकडून ऐकलं, की भक्त परमसिद्ध आहेत, ते सर्वश्रेष्ठ आहेत हा मार्ग आणि श्रीकृष्ण स्वयं भक्तांचा उद्धार करतात. जेणे की याच्या उलट अगदी, की जे निर्गुण ब्रह्माचे उपासक आहेत, निराकारवादी आहेत, त्यांना स्वप्रयत्नाने कष्टदायक अशी त्यांची स्थिती असते, परंतु भक्तांचा उद्धार मात्र भगवंत स्वतः करतात. ती जबाबदारी भगवंत स्वतःवरती घेतात. त्याच्यानंतर दुसऱ्या विभागामध्ये आपण पाहिलं होतं, की भक्तीची शिडी किंवा सोपान ज्याला शब्द वापरण्यात आलेला आहे भगवद्गीतेमध्ये, की ह्या ज्या पायऱ्या आहेत, तर त्या पायऱ्यांबद्दल विशेष उल्लेख करण्यात आलेला होता आणि याच्यामध्ये असं दिलं होतं, की मन श्रीकृष्णांवर केंद्रित करण्यामुळे किंवा श्रीकृष्णांबरोबर आंतरिक आणि वास्तविक संबंध, जो जीवाचा भगवंताशी जो संबंध आहे, त्याचं आकलन आपल्याला या भक्ती मार्गामध्ये झाल्यामुळं एक वास्तविक संबंध, बॉन्डिंग जो आपण विसरून गेलेलो आहोत, विस्मरण झालेलं आहे, ते विस्मरण दूर होऊन भगवंताशी आंतरिक संबंध, वास्तविक संबंध प्रस्थापित होतात. साधना भक्तीच्या नियमांचे पालन, ते वेगवेगळे नियम कोणते आहेत, तर ते आपण या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं, की श्रीकृष्णाला प्राप्त करण्याची आंतरिक आकांक्षा विकसित करणे हे अत्यंत आवश्यक आहे, की भगवंताला प्राप्त करण्यासाठी जे जे काही कर्तव्य आपल्याला सांगितली गेलेली आहेत भगवद्गीतेमध्ये, स्वतः भगवंत वेगवेगळ्या नवविधा विधी सांगतात. तर त्या विधीचं पालन करून आपण श्रीकृष्णांना प्राप्त करण्याची ही जी आकांक्षा आहे, ती आपली विकसित करणे हे आपलं परम कर्तव्य आहे आणि श्रीकृष्ण प्रित्यर्थ कर्म करणे याच्यामुळं आपण भक्तीच्या दिशेने आपली जी वाटचाल आहे ती अतिशय सुगम अशा पद्धतीने होऊ शकते. या ठिकाणी अजून एक मुद्दा होता, की जे लोकं नियमांचं पालन व्यवस्थित करू शकत नाहीत, परंतु ते जे कर्म करतात किंवा ते जे इतर गोष्टी बाह्य व्यवहार करत असतात, तर ते आपली जे आपण जे कमवलेले काही रक्कम आहे किंवा आपण जे कमवतो त्याच्यामधील काही रक्कम किंवा काही लक्ष्मी भगवंताच्या सेवेमध्ये आपण जर अर्पण केली, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ती कृपा मिळून जाते. कारण लक्ष्मी ह्या पतिव्रता आहेत आणि भगवंताच्या सेवेमध्ये आपण जर त्यांना लावलं, तर लक्ष्मी देवी सुद्धा संतुष्ट होतात आणि त्या व्यक्तीवरती ते कृपा करताना आपल्याला दिसून येतात. तर आपण या ठिकाणी बघू शकतो, की अनेक जण जे आहेत ते शुभेच्छा देणारी लोकं आहेत किंवा आपल्या सेवेमार्फत इस्कॉनशी जोडले गेलेले आहेत भक्ती मार्गामध्ये आणि काही जण याच्या मार्फत सुद्धा जोडले गेलेले आहेत, की ते त्यांना इतर गोष्टी शक्य होत नाहीत, या नियमांचं पालन करणं शक्य होत नाही किंवा इतर ज्या प्रोसिजर सांगितलेल्या आहेत भक्ती मार्गामधल्या त्या शक्य होत नाही. परंतु त्यांच्या इन्कम मधला काही भाग ते एक काय म्हणतो आपण, की डोनेट करून ते त्यांचं सुद्धा भगवंत उद्धार करतात किंवा ती सेवा सुद्धा भगवंत खूप छान पद्धतीने संतुष्ट होतात लक्ष्मी त्यांच्यावरती आणि कृपाही करताना आपल्याला दिसून येतात. तर अशी लोकं पण आहेत ज्यांच्यासाठी आपण बघू शकतो, की जन्माष्टमीच्या वेळेला किंवा इतर वेळेला ज्या वेळेला भक्त काही जणांकडे जाऊन डोनेशन मागून घेत असतात, तर खरा उद्देश तो असतो, की त्यांची लक्ष्मी भगवंताच्या सेवेमध्ये लावायची असते. तर त्याच्यामुळं त्या लोकांना देखील कृपा प्राप्त होऊ शकते. हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. त्याच्यानंतर आपण हे पाहिलं, की गुण जे श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहेत. तर 13 ते 20 श्लोकामध्ये आपण हे पाहिलं, की स्वतःप्रतीचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे. त्याच्यानंतर हे पाहिलं, की जीवात्म्यांप्रतीचा व्यवहार आपला कसा असला पाहिजे, की एक करुणाभाव आपल्याला इतर जीवांप्रतीचा असला पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहिला, की भगवंताप्रतीचा आपला व्यवहार कसा असला पाहिजे, की अत्यंत निष्ठेने प्रेमाने आपण या मार्गावरती भगवंतांची संतुष्टी भगवंतांना देण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे आणि विभिन्न परिस्थितीमध्ये आपली प्रतिक्रिया कशा प्रकारची असली पाहिजे, तर तेही आपण काही श्लोकांमध्ये पाहिलं. तर थोडक्यामध्ये आपण भक्ती मार्ग हा जो आहे तो किती प्रॅक्टिकल आहे
आणि भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी या मार्गातून आपल्याला एक जीवन पद्धती सुद्धा किती छान प्रकारे दिलेली आहे. प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये हे सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने स्पष्ट केलेल्या आहेत. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की भगवद्गीतेचं वाचन, अध्ययन आपण रोज करत जा, ज्याच्यामुळं आपल्याला अधिक फायदा होऊन आपलं जीवन सुद्धा उत्कृष्ट आपण बनवू शकतो. तर धन्यवाद. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून इथं श्रवण केलेलं आहे आणि आम्हाला ही संधी दिलेली आहे भगवंताची भगवद्गीतेची सेवा करण्यासाठी. तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. जर उशीर झालेला असेल तर मग आपण